सुस्वागतम. श्री रामचंद्र दोनशेट पाटणे, ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. मी श्री सचिन वसंत बेर्डे, सहाय्यक शिक्षक. इयत्ता चौथी या वर्गासाठी मी परिसर 2 म्हणजेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा विषय शिकवत आहे. गेल्या पाठामध्ये आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता याच्याविषयी आढावा घेतला. या पाठामध्ये संतांची कामगिरी, वेगवेगळ्या संतांची आपण माहिती या पाठामध्ये घेणार आहोत. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. वेगवेगळ्या जाती धर्मातले संत महंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि त्यांनी समाजामध्ये जनजागृतीचे फार मोठे काम केलेले आहे. समाजामध्ये चांगल्या विचारांची, सद्गुणांची पेरणी करण्याचं मोलाचं काम संतांनी केलं. या संत परंपरेमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा, ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, त्याचबरोबर संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होबात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर यांचा देखील आपल्यास उल्लेख करावा लागेल. बाळानो, या संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केली. या वेगवेगळ्या संतांची आपण या पाठामध्ये माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामी यांचा आपण आढावा घेऊया. श्री चक्रधर स्वामी हे मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते. परंतु राजपुत्र असताना सुद्धा त्यांनी तत्कालीन परिस्थिती पाहिल्यानंतर सगळ्या राजवैभवाचा त्याग केला आणि वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रामध्ये आले. सर्वप्रथम त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे भ्रमण केले आणि ते करत असताना समतेचा उपदेश त्याने महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना दिला. या संतांचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असेल तर त्यांनी स्त्री पुरुष हा जो काही जाती भाव होता, त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आपला समाज विखुरला गेलेला होता, तर हा जातीवाद त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे त्याने स्त्री आणि पुरुषांना एका समान पातळीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्त्रियांना कोणत्याही प्रकारची महत्त्व दिलं जात नसायचं. पुरुषप्रधान आपली संस्कृती होती आणि अशावेळी स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, त्यांना समतेचा अधिकार आहे, अशा प्रकारची भावना त्याने लोकांच्या मनामध्ये निर्माण केली आणि त्याचा परिणाम असा झाला बाळांनो की स्त्री पुरुष त्यांना अनुयायी येऊन मिळाले. श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. चक्रधर स्वामींनी आपल्या आठवणींचा संग्रह एका ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे, ज्याचं नाव आहे लीळा चरित्र. म्हणजेच लीळा चरित्र नावाचा त्याने एक ग्रंथ लिहिला. असे हे श्री चक्रधर स्वामी यांच्या विचारांचा महाराष्ट्राच्या लोकांवरती फार मोठा पगडा त्या काळामध्ये पसरलेला होता. यानंतर आपण अभ्यास करणार आहोत ते संत नामदेव. बाळानो, संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे. संत नामदेवांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक अभंग रचले, कीर्तने केली. जनतेमध्ये
समाज जागृतीचं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ते महाराष्ट्राभरच थांबले नाहीत, तर भागवत धर्माच्या प्रसारासाठी ते महाराष्ट्रभर त्यांनी संचार केला. त्याचबरोबर ते भारतभरसुद्धा त्या काळामध्ये फिरले. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा आणि भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत त्यांनी पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. बाळांनो, असं म्हणतात की अशी दंतकथा आहे. त्यांच्याविषयीची अशी आपल्याला गोष्ट सांगितली जाते की लहानपणी त्यांचे वडील नित्यनियमाने मंदिरामध्ये देवाची पूजा करण्यासाठी जात असत आणि पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्याचा प्रघात आहे, हे आपल्याकडे आज काळापर्यंत सुद्धा तो चालू आहे. तर त्या वेळी त्यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे. त्यांचे वडील काही कामानिमित्त एक दिवस घराबाहेर गेले असल्यामुळे त्यांच्या शेजारी असलेल्या मंदिरामध्ये देवाची पूजा करण्याची वेळ जी आहे ती नामदेवावरती येऊन ठेपली. आणि मग नामदेव त्या मंदिरामध्ये गेले. त्यांनी यथासांग संपूर्ण देवाची पूजा केली. परंतु पूजा झाल्यानंतर दररोज आपले वडील नैवेद्य देवाला दाखवतात. तर त्यांनी नैवेद्य देवाला दाखवला आणि देवाला सांगितलं की आता तू हा नैवेद्य खायचा आहेस, ग्रहण करायचा आहेस. आता देव हा दगडाचा असतो, परंतु ह्या बाळाला ते माहिती नव्हतं की जेव्हा वडील नैवेद्य देवाला दाखवत होते त्यानंतर ते स्वतः ग्रहण करत होते किंवा एखाद्या गरजू, एखाद्या भुकेलेल्या माणसांना ते देत होते. परंतु एवढंच त्यांना माहिती होतं की वडील मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन गेल्यानंतर ते देवाला दाखवत होते आणि देव तो खात होता, अशी त्यांच्या मनाची धारणा होती नामदेवांच्या. आणि म्हणून त्यांनी हट्ट केला आणि मी कपाळमोक्ष करीन, परंतु देवा तू माझा हा नैवेद्य खायलाच पाहिजे, अशी त्यांनी धारणा केली. आणि असं म्हटलं जातं की देव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी नामदेवाचा हट्ट पुरवला. शेवटी बाळ हट्ट आहे, तो पुरवला जातो असं म्हटलं जातं. अशा प्रकारची या ठिकाणी बाळांनो दंतकथा आहे. यानंतर आपण ज्या संतांविषयीची माहिती घेणार आहोत ते संत आहेत संत ज्ञानेश्वर. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बालवाडीच्या वर्गामध्ये असताना आपण आषाढी एकादशीला अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या नियोजनामध्ये शाळेमध्ये कार्यक्रम करत असतो. तुम्ही वेगवेगळे संतांची रूपं घेता. कोण संत ज्ञानेश्वर होतं, कोण तुकाराम होतं, कोण नामदेव होतं, कोण रामदास होतात. तर तुम्हाला हे सांगण्यामागचं माझं तात्पर्य एवढंच आहे की संत ज्ञानेश्वर हे तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत. संत ज्ञानेश्वरांवरती, सगळ्याच संतांवरती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे चित्रपट आलेले आहेत, वेगवेगळ्या मालिका आलेल्या आहेत आणि तुम्ही संत ज्ञानेश्वरांची सुद्धा माहिती वाचलेली आहे, पाहिलेली आहे. तर संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे त्यांचे बंधू आणि मुक्ताई ही त्यांची बहीण. त्यावेळीचा जो समाज होता तो कर्मठ लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून हिणवत असत. आता संन्यासाची मुले असे का बरं हिणवत असत, तर त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, घर सोडलं होतं. परंतु पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही 4 मुले झाली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. लोक त्या मुलांचा छळ करत होते आणि त्यावेळी ही भावंड आईवडिलांच्या विना वाढलेली आहेत. कारण कर्मठ लोकांनी त्यांना इतका त्रास दिला की त्यांच्या आईवडिलांनी विहिरीमध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती.
परंतु इतक्या लहान वयामध्ये आईवडील नसतानासुद्धा या मुलाने भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला. आणि ते करत असताना त्यांच्या बालमनावरती मोठमोठे आघात होत होते. लोक त्यांना वेडेवाकडे बोलत होते. खूप दुःख सहन करत होती ही मुलं. आणि तसं असतानासुद्धा ही मुलं चांगल्या प्रकारे आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत होते. चांगल्या वर्तन ते करत होते. लोकांचा सतत होणारा त्रास पाहून ज्ञानेश्वरांच्या बालमनाला फार दुःख झालं आणि म्हणून त्याने एकदा स्वतःला झोपडीमध्ये बंद करून घेतलं. त्यावेळी त्यांची छोटी बहीण मुक्ताई, आता मोठ्या भावंडाने लहान भावंडाची समजूत घालणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु मुक्ता ही सगळ्यात लहान म्हणजे त्यांची धाकटी बहीण. परंतु तिथे धाकटी असूनसुद्धा त्यांनी जो या ठिकाणी विचार आपल्या ज्ञानोबाला सांगितला तो फार मोठा आहे. ज्ञानेश्वरा त्याने असं म्हणाल्या की ताठी उघडा ज्ञानेश्वरा, अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल, जगाचे कल्याण कोण करील. बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वराने लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकसारखा घुमत आहे. त्या काळामध्ये धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झालेले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती आणि म्हणून ज्ञानेश्वराने मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्याने लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वराने तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. बाळांनो, संत ज्ञानेश्वरांविषयी सांगायचं अजून या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ताच मी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. म्हणजे एवढ्या कमी वयामधचं आयुष्य त्यांनी उपभोगलं. मात्र आज इतकी 700 ते 800 वर्ष होऊन सुद्धा आपण संत ज्ञानेश्वरांना, त्यांच्या विचारांना, त्यांनी दिलेला उपदेश जो आहे तो आपण विसरू शकत नाही. आणि त्या उपदेशाचं या ठिकाणच्या मार्गाने आज आपण मार्गक्रमण करत आहोत. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये सुद्धा त्यांनी केवढी फार मोठी कामगिरी केलेली आहे हे आपल्यासाठी, म्हणजे सगळ्या लहान मुलांसाठी, सगळ्या मोठ्या माणसांसाठी सुद्धा ही प्रेरणादायी गोष्ट आहे. संत ज्ञानेश्वरांचं आपण चित्र पाहिलं तर त्यांच्या या चित्रामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते आपल्याला बघून किती प्रचंड बुद्धिमत्ता या संतांकडे होती याची आपल्याला प्रचिती येऊ शकते. आज आपण संत ज्ञानेश्वर, संत चक्रधर स्वामी, संत नामदेव यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे. यानंतर आहेत संत एकनाथ. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथाने पुढे चालवली. संत एकनाथ हे पैठणचे राहणारे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिले. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्याने लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्याने लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्याने जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. त्यांच्याविषयी एक गोष्ट नेहमी सांगितली जाते बाळांनो, की एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोर रडत बसले होते.
त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेच्या व ममतेची भावना लोकांच्या मनावरती बिंबवली. म्हणजे फक्त संत हे उपदेश करण्याचं काम करत नव्हते, तर त्या उपदेशाप्रमाणे स्वतः कृती करत होते. म्हणजे तत्कालीन काळामध्ये जाती भेद इतका पसरलेला होता की लोक अन्य जाती धर्मातल्या लोकांना स्पर्श करत नव्हते. आणि अशा काळामध्ये हे जे संत आहेत ते आपल्या कृतीतून हे दाखवून देत होते की सर्व आपण ईश्वराची लेकरे आहोत. यानंतर संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील अडल्यानडल्यांना कर्ज देत. पण तुकारामाने आपल्या वाटणीची कर्जकते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. नुकतीच आपण बातमी पाहिलेली आहे की इंद्रायणी नदीमध्ये वारकरी जेव्हा पंढरपूरला जातात त्यावेळी त्या नदीमध्ये पहिलं या ठिकाणी स्नानासाठी जातात, दर्शन घेतात, नमस्कार करतात. तो नमस्कार म्हणजे संत तुकारामांसाठी जो असतो. त्यांच्या पादुकांचं या ठिकाणी पादुकांना स्नान त्या इंद्रायणी नदीमध्ये घातलं जातं. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. बघा, संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. समाजामध्ये जे काही रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, अशा सर्व लोकांना तुम्ही आपले माना, असं या ठिकाणी संत तुकारामांनी सांगितलं. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बघा, म्हणजे देव हा फक्त त्या दगडाच्या मूर्तीमध्ये नसून तो माणसांमध्ये आहे, सामान्य माणसामध्ये आहे. रंजलेला असेल, गांजलेला आहे, त्या सगळ्यांमध्ये देव आहे. देवाचं अस्तित्व हे या पृथ्वी तलावरतील प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे, असा संदेश संत तुकाराम महाराजांनी दिला. बळानो, त्यांच्या त्यावेळच्या कर्मठ लोकांनी संत तुकारामांची या ठिकाणी अभंग रचना जी होती, ती अभंग रचना सुद्धा नदीमध्ये बुडवलेली होती. म्हणजे इतकी लोक काही विचित्र स्वभावाची होती, कर्मठ, परंतु त्यांना ते जुमानले नाहीत. आणि त्यांची ईश्वर भक्ती, त्यांची पांडुरंगाची भक्ती इतकी अपार होती की ती संपूर्ण ग्रंथ या ठिकाणी संपदा वरती आली, असा सुद्धा या ठिकाणी दंतकथा आपल्याला ऐकायला मिळेल. संत तुकारामाने हा उपदेश देऊन लोकांच्या मनावरती अशा प्रकारे विचार बिंबवले की लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रावर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांचा ज्ञानबा असे म्हणतात, ज्ञानेश्वरांना ज्ञानबा असे म्हणतात. आणि तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. आणि जो आज घरोघरी तुकाराम गाथा ही वाचली जाते, तिचं पठण केलं जातं, वाचन केलं जातं, असे हे संत तुकाराम महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभलेले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले दुसरे संत म्हणजे संत रामदास. बघा, संत रामदासांच्या आपल्याला या ठिकाणी छायाचित्रावरून, त्यांच्या फोटोवरून, त्यांच्या प्रतिमेवरून आपल्या असं लक्षात येतं की साधी या ठिकाणी राहणी होती. संपूर्ण सुखाचा त्यांनी त्याग केलेला होता. असे हे संत रामदास जे आहेत, जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची गर्जना संपूर्ण महाराष्ट्राच्या कडेकपारीमध्ये घुमत होती. आजही या ठिकाणी आपण जय जय रघुवीर समर्थ असं या ठिकाणी म्हणतो. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे
मूळ नाव नारायण सुराजी ठोसर, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. आपण संत रामदासांचे मना सज्जना भक्तिपंथेची जावी असे जे श्लोक म्हणतो ते दासबोधामध्ये त्याचा उल्लेख आहे. दासबोधामध्ये ते लिहून ठेवलेले आहेत. त्या मनाच्या श्लोकातून आपण आचरण कसं केलं पाहिजे, आपण सद्वर्तन कसं केलं पाहिजे याची शिकवण दिलेली आहे. मनाच्या श्लोकातून लोकांना सद्विचार सद्वर्तन याची शिकवण संत रामदासांनी दिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बलोपासनेसाठी त्याने ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. बघा, समर्थ रामदासांकडे बघितलं की त्यांची देहयष्टी कशी पिळदार आहे. म्हणजेच संत हे त्यांना म्हणत की जे फक्त उपदेश करत नसत तर त्याप्रमाणे कृती करत असत. म्हणजे लोकांना बलोपासनेस या ठिकाणी बलोपासनेचं महत्त्व सांगायचं आणि आपण मात्र काहीच करायचं नाही असं नव्हतं. तर त्यांचं शरीर बघा किती पिळदार होतं. असं म्हणतात की संत रामदासांच्या बाबतीमध्ये अशी दंतकथा आहे की त्यांचं लग्न होतं आणि लग्नाच्या वेळी भटजी म्हणतात ना, शुभमंगल सावधान. तर ते सावधान हा शब्द ऐकल्याबरोबर लग्न मंडपातूनच पळाले आणि त्यांनी सर्व या ठिकाणी सुखाचा त्याग केला. त्यांना वाटलं सावधान, आपल्याला काहीतरी इशारा दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी त्या वेळची जी काही जीवनमान होतं म्हणजे लग्न करा, त्याच्यानंतर संसारामध्ये पडा, मुलं बाळं हे असं न करता त्यांनी वैराग्य धारण केलं आणि मात्र संपूर्ण जगाला उपदेश केला. सद्वर्तन आणि विचारांची शिकवण त्यांनी दिली. संत रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यावेळी त्या काळच्या लोकांना धीर आला. सामर्थ आहे चळवळीचे, जो जो करील तयाची, हा संदेश त्याने लोकांना दिला. शिवाजी महाराज सुद्धा संत रामदासांचे या ठिकाणी मार्गदर्शन घेत होते. संत रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु मानले जातात. ज्या ज्यावेळी युद्धातून म्हणा किंवा कठीण प्रसंगातून जात असताना शिवाजी महाराज सज्जनगडावरती जाऊन संत रामदासांची भेट घेत होते. केव्हा केव्हा समर्थ रामदास शिवाजी महाराजांना भेटायला येत होते. अशा प्रकारे त्यांच्या गुरु शिष्याची सुद्धा कथा फार मोठी आहे. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला, लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. या पाठामध्ये आपण बाळांनो संतांची कामगिरीविषयी थोडक्यात आढावा घेतलेला आहे. पाठ्यपुस्तकातील धडा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे. धन्यवाद.